36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरामध्ये गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर कत्तल आणि मांस विक्री रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते. या आदेशानुसार गस्त घालत असताना भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं मोठी कारवाई करत अवैध कत्तलीचा प्रयत्न उधळून लावलाय. 26 जुलै रोजी पहाटे 3:45 वाजेच्या सुमारास बागवानपुरा कोंबडावाडाजवळील शालाम मटण दुकानामध्ये कत्तलीसाठी गोवंश जनावरे बांधून ठेवल्याची गुप्त माहिती पोलीस नाईक कय्यूम सय्यद यांनी मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकानं तातडीने सदर ठिकाणी छापा टाकला. या कारवाईमध्ये पोलिसांनी 5 जिवंत गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. तसेच घटनास्थळावरून जाकीर बशीर शाह वय वर्ष 29 राहणार फुलेनगर मांगीर बाबा चौक वडाळागाव नाशिक या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे. महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही त्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर कत्तल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आरोपींवर भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रभाकर आहेर करताय. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ इच्छा मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस नाईक प्रभाकर आहेर, कय्यूम सय्यद, निलेश विखे आणि अविनाश थेते यांच्या पथकानं पार पडली आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक.